नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास अथवा शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्रो, मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। मित्रो, मराठी व्याकरणाच्या संदर्भात आपण पहिला घटक अभ्यासलेला होता वर्णविचार। आता वर्णविचाराचा विचार करत असताना त्यामध्ये आपण पाहिलेलं होतं काय स्वर, स्वरादी, व्यंजने। मग त्याच्यामध्ये स्वरांचे प्रकार, स्वरादीचे प्रकार, व्यंजनांचे प्रकार आपण अभ्यासलेले होते आणि सविस्तर अभ्यास केल्यानंतर आपण त्यावर 25 प्रश्नांची एक टेस्ट घेतलेली होती। आता याचा विचार करत असताना त्यामध्ये प्रश्न कशा प्रकारचे विचारलेले होते आणि आत्ताची होणारी जी काही पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीला देखील प्रश्न कशा प्रकारचे अपेक्षित असतात या ठिकाणी त्याचाच आपण विचार करणार आहोत। आता हा विचार करत असताना इथे पहा, प्रश्न पहिला म्हटलेला आहे र या व्यंजनाची जोड अक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहे। म्हणजेच काय, र हे व्यंजन मराठी भाषेमध्ये किती प्रकारे लिहिले जाते। मग इथं पर्याय दिलेले आहे 1, 2, 3 आणि 4। आता इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की इथं उत्तर जे आहे ते उत्तर काय आहे, र हे कंपित व्यंजन आहे आणि ते किती प्रकारे लिहिता येतं, 4 प्रकारे। म्हणजे तुमचं उत्तर आहे 4। आता 4 उत्तर आहे, बरोबर आहे, पण 4च का, 3 का नको, 2 का नको, 1 का नको, तर याचं स्पष्टीकरण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। आता याच्या स्पष्टीकरणाचा जर विचार वगैरे केला तर मराठी भाषेमध्ये काही उभ्या दंडाची अक्षरे आहे, काही अर्ध्या दंडाची आहे। आता उभा दंड म्हणजे तरी काय, तर उभ्या दंडाचा जर विचार केला तर हा उभा दंड आहे, हे उभ्या दंडाचं अक्षर झालं, हे उभ्या दंडाचं अक्षर झालं, हे उभ्या दंडाचं अक्षर, हा दंड आहे। म्हणजे प्रत्येक व्यंजनाच्या शेवटी आकार असतो, त्या आकारालाच काय म्हटलं जातं, दंड म्हटलं जातं। त्याचबरोबर काही अर्ध्या दंडाचे अक्षर आहे। अर्धा दंड म्हणजे या ठिकाणी ढ असेल, नंतर इथं ट असेल, त्याचबरोबर ड असेल, बरोबर आहे की नाही, याला काय म्हटलं जातं, अर्धा दंड। त्याचबरोबर दुसरं कोणतं असतं तर मध्ये दंडाची अक्षरे। मध्ये दंडाची अक्षरे म्हणजे इथं फ रे फणसाचा हा मध्ये दंड आहे, नंतर इथं क रे कपाचा हा मध्ये दंड आहे, याला म्हणायचं मधल्या दंडाची अक्षरं। आणि दंड नसलेलं अक्षर कोणतं आहे, र, बरोबर आहे की नाही। आता र हे व्यंजन किती प्रकारे लिहिता येतं, 4 प्रकारे सांगितलं। मग 4 प्रकारे कोणतं, तर पहिला जो काही प्रकार आहे तर पहिल्या प्रकारामध्ये उभ्या दंडाच्या अक्षरांना र जोडताना डावीकडे तिरपी रेष मारली जाते। उभ्या दंडाच्या अक्षरांना र जोडताना काय केली जाते, डावीकडे तिरपी रेष मारली जाते। कसं, इथं पहा, क्रम, प्रति, ग्रह, म्हणजे डावीकडे तिरपी रेष मारली जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। दुसरा कोणत्या प्रकारे लिहिता येतो, अर्ध्या दंडाच्या अक्षरांना, हा अर्धा दंड आहे, अर्धा दंड, अर्ध्या दंडाच्या अक्षरांना र जोडताना अक्षराच्या खाली जोडला जातो। कसा जोडला जातो, ट्रक, आपण शब्द लिहितोय, ड्रम शब्द लिहितोय, ड्रम, ट्रक, म्हणजे अर्ध्या दंडाच्या अक्षरांना र जोडताना काय केला जातो, खाली जोडला जातो। त्याचबरोबर रचा भार जर पहिल्या अक्षरावर पडत असेल तर तो रफारा पद्धतीने लिहिण्याची पद्धत आहे। रफार म्हणजे तो दुसऱ्याच्या डोक्यावर लिहिला जातो। आता दुसऱ्याच्या डोक्यावर लिहिला जातो कसं, मी म्हटलं कर्ण, हे पहा कर्ण, त्याच्यानंतर पर्ण, त्यानंतर पर्याप्त शब्द आहे, काय शब्द आहे, पर्याप्त। आणि चौथा जो काय प्रकार आहे, रचा भार जर दुसऱ्या अक्षरावर पडत असेल तर तो दुसऱ्याच्या पोटामध्ये लिहिण्याची पद्धत आहे। म्हणजे त्या ठिकाणी दुसरं जे अक्षर आहे ते ह किंवा ए असतं। ऐकावं ते नवलच, तुमच्या तऱ्हाच वेगळ्या, तऱ्हा, ए पोऱ्या, पोऱ्या, चोऱ्या, माऱ्या, शिदोऱ्या, पहा, शिदोऱ्या, शिदोऱ्या, म्हणजे या ठिकाणी र काय केला जातो, दुसऱ्याच्या पोटात लिहिला जातो। मित्रो, आता तुमच्या लक्षात येईल, काय लक्षात आलं तुमच्या, की मराठी भाषेमध्ये र हे व्यंजन किती प्रकारे लिहिता येतं, 4 प्रकारे। उभ्या दंडाच्या अक्षरांना र जोडताना डावीकडे तिरपी रेष मारली जाते। अर्ध्या दंडाच्या अक्षरांना र जोडताना अक्षराच्या खाली जोडला जातो। त्याचबरोबर रचा भार जर पहिल्या अक्षरावर येत असेल तर रफार पद्धतीने लिहिण्याची पद्धत आहे आणि जर दुसऱ्या अक्षरावर भार पडत असेल तर दुसऱ्याच्या पोटात लिहिण्याची पद्धत आहे। जसं म्हणजे इथं 1, 2, 3 आणि 4। मग आता तुमचं कधीही विसरायचं नाही,
कधीही लक्षात ठेवा, आता परत परत याचा अभ्यास करण्याची पण गरज नाही. मराठी भाषेमध्ये र हे व्यंजन 4 प्रकारे लिहिता येते. हे तुमचं उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न पहा, पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? पुढीलपैकी काय विचारलं? पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणते? आता कठोर व्यंजनाचा जर विचार केला तर च, ग, ड आणि द दिलेलं आहे. कठोर शब्द वापरले आहे. ज्या व्यंजनांचा उच्चार करताना तीव्रता जाणवते त्याला काय म्हटलं जातं? कठोर व्यंजन. आता या ठिकाणी उत्तर काय आहे तुमचं? च. मग यापूर्वी देखील मी तुम्हाला सांगितलं होतं क, च, ट, त, प 5 वर्ग आहे. क, च, ट, त, प. मग आता च वर्ग जो आहे तर पहिली जी काही जोडी आहे, कठोर व्यंजनांची संख्या स्पर्श व्यंजनामध्ये 10 आहे, मृदू व्यंजनांची 10 आहे. आणि मग कठोर व्यंजनापैकी दुसऱ्या नंबरचा जो काही गट आहे त्याची सुरुवात च ने होते. आणि म्हणून पुढीलपैकी कठोर व्यंजन कोणतं? तर याचं उत्तर काय आहे? च उत्तर बरोबर आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर किती आलं? 4. दुसऱ्याचं उत्तर किती आहे? 1. म्हणजे च उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे पहा. तिसऱ्या प्रश्नाचा विचार करत असताना रस्व अ आणि ई एकत्र आल्यामुळे हा वर्ण तयार होतो. हा वर्ण तयार होतो म्हणजे इथं तुम्हाला काय लिहायचं आहे की स्वर संधी आहे, उत्तर व्यंजन आहे की ये आहे की आ आहे. तर तुमचं उत्तर काय आहे? अ आणि ई एकत्र आल्यामुळे होणारा जो काही वर्ण आहे त्या वर्णाला काय म्हटलं जातं? ए म्हटलं जातं. ए काय आहे? संयुक्त व्यंजन. रस्व अ आणि दीर्घ किंवा रस्व ई हे दोघं एकत्र आल्यानंतर संयुक्त व्यंजन तयार होतं, ते आहे आ. म्हणून तिसऱ्या नंबरचं उत्तर आहे, 3 नंबरचं उत्तर आहे तुमचं ए. आता पहा, चौथा प्रश्न दिलेला आहे. खालीलपैकी कोणती भाषा देवनागरी लिपी नाही? खालील कोणती भाषा देवनागरी लिपी नाही? म्हणजे तुम्हाला कल्पना पाहिजे की देवनागरी लिपी ही 4 भाषांची आहे. एक संस्कृत, दुसरी हिंदी, तिसरी मराठी आणि चौथी कोणती आहे? गुजराती. आणि मग या ठिकाणी पहा की गुजराती. आता कोणती भाषा संस्कृत नाही? प्रश्न नीट वाचायचा आहे. नाही म्हटलेलं आहे, नाही. आता नाहीचं उत्तर विचार करत असताना या ठिकाणी गुजरातीची देवनागरी लिपी आहे, संस्कृतची देवनागरी लिपी आहे, हिंदीचीही देवनागरी लिपी आहे. कारण मराठीमध्ये जी बाराखडी वापरली जाते तीच बाराखडी कुठे असते? या तिन्ही भाषेमध्ये असते. पण तामिळ ही जी काय भाषा आहे, तमिळ ही द्रविडीय भाषा आहे, द्रविडियन. तिची लिपीच वेगळी आहे. या सगळ्या भाषा डावीकडून उजवीकडे लिहिले जातात, परंतु ही भाषा कशी आहे? वेगळी आहे. आणि मग कोणती भाषा नाही? तर याचं उत्तर आहे देवनागरी. कोणतं उत्तर आहे? देवनागरी. आता पुढे पहा, पुढीलपैकी कोणता वर्ण दीर्घ स्वर नाही? दीर्घ स्वर नाही म्हटलेला आहे. आता दीर्घ स्वर नाही म्हटल्यानंतर आ दीर्घ आहे, ई दीर्घ आहे, उ दीर्घ आहे. याचं उत्तर आहे ई. काय उत्तर आहे? 2. ई हा कसा आहे? याचं ईचं उत्तर तो दीर्घ नाही. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की याच्यामध्ये याचं उत्तर काय आहे? पहिल्याचं एकत्र, तिसऱ्याचं उत्तर ए, म्हणजे 3 उत्तर आहे. त्यानंतर चौथ्याचं उत्तर काय आहे? तामिळ भाषा वगैरे आहे. आणि 5व्याचं उत्तर काय आहे? ई दीर्घ स्वर नाही, ई उत्तर आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तिसऱ्याचं उत्तर 3 आहे, चौथ्याचं उत्तर 3 आहे आणि 5व्याचं उत्तर किती आहे? 2 आहे. त्यानंतर पुढचा 6वा जो काही प्रश्न आहे त्या 6व्या प्रश्नाचा विचार करत असताना कोणते व्यंजन अनुनासिक नाही? अनुनासिक नाही. अनुनासिक म्हणजे तरी काय? तर फुफ्फुसातून हवा बाहेर पडताना तोंडातून काही हवा बाहेर पडते, त्याचबरोबर नाकातूनही काही हवा बाहेर पडते आणि नासिकेचा वापर होतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? अनुनासिक. मग इथं पर्याय दिलेले ड, म, स आणि इथं आहे न. काय आहे? न रे बाणेचा. अनुनासिक नाही म्हटलेलं आहे. तर हे अनुनासिक आहे, हे पण अनुनासिक आहे, हे पण अनुनासिक आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? स. आता अनुनासिकमध्येच त्याला पंचमवर्ण म्हटले जाते. ड हे अनुनासिक आहे, हे देखील अनुनासिक आहे, अनुनासिक आहे, त्याच्यानंतर अनुनासिक आणि हे 5 म. तर अनुनासिक नाही म्हटलंय म्हणून याचं उत्तर काय आहे? 3. स हे अनुनासिक नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 7वा. अम आणि आहा. अम आणि आहा यांना काय म्हणतात? स्वरादी म्हणतात, अनुस्वार म्हणतात, स्वर म्हणतात का मूलवर्ण म्हणतात, मूळ वर्ण म्हणतात? मग तुमचं उत्तर आहे अम आणि आहा. काय? अम. इथं वरती अनुस्वार आहे. अम आणि आहा हे काय आहेत?
हे मुळातच स्वरादी आहे. आता स्वरादी म्हणजे काय, याचं उत्तर एक आहे. स्वरादी म्हणजे काय, तर व्यंजनाच्या अगोदर स्वर येतो, त्याच्या डोक्यावर किंवा शेजारी अनुस्वार बसतो, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, स्वरादी म्हटलं जातं. याचा वापर अनुस्वारासाठी होतो आणि याचा वापर विसर्गासाठी होतो. अनुस्वार म्हणजे पाठीमागून डोक्यावर स्वर झालेला आणि विसर्ग म्हणजे श्वास सोडणं. हचा उच्चार हिसडा दिल्यासारखा हचा उच्चार वगैरे होतो आणि म्हणून 6व्याचं उत्तर आहे स. आणि म्हणजे इथं 3 उत्तर आहे 6व्याचं आणि 7व्याचं उत्तर आहे एक स्वरादी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8वा. 8व्या प्रश्नाचा विचार करत असताना खालीलपैकी कोणता वर्ग तालव्य पद्धतीने उच्चारला जातो, कोणता वर्ण तालव्य पद्धतीने उच्चारला जातो. आता यापूर्वी मी तुम्हाला सांगितले क च ट त प, क कंठ्य, च तालव्य, ट मूर्धन्य, त दंत्य, प काय आहे ओष्ठ. आता कोणता तालव्य पद्धतीने उच्चारला जातो, तर तुमचं उत्तर आहे च. च हे व्यंजन च छ, च छ, ज झ हे तालव्य पद्धतीने उच्चारलं जातं, म्हणून उत्तर आहे 2. पुढे 9वा प्रश्न आहे खालीलपैकी दंत्यवर्ण ओळखा. दंत्यवर्ण तर तो कोणता आहे त. जीभ दाताला लागते त, थ, द, ध, न आणि म्हणून याचं उत्तर काय आहे 4 त उत्तर आहे. 10वा प्रश्न आहे आकारांत शब्दातील इकार उकार टिंबटिंब असतात. आकारांत शब्दातील इकार उकार टिंबटिंब असतात. इथं उत्तर दिलेलं आहे रस्व, अनिश्चित, दीर्घ आणि संदिग्ध. तर उत्तर काय आहे तुमचं, उत्तर आहे दीर्घ. आकारांत शब्दातील इकार आणि उकार कसे असतात, दीर्घ असतात. तुम्ही म्हणाल कसे, आता मी म्हटलं टोपी, हे पहा टोपी, टोपी. आता पी, टोपी हे शेवटचा शब्द आहे ना, म्हणजे ही दुसरी वेलांटी येणार आहे. मी म्हटलं सुपारी, काय म्हटलं सुपारी, सुपारी बघा दुसरी आली. मी जर म्हटलं गिरणी, गिरणी पाहून घ्या गिरणी, ही दुसरी आकारांत, ही काय आहे दुसरी आहे. म्हणजे इथं काय म्हटलेलं आहे आकारांत शब्दातील इकार आणि उकार. आकारांत, आकारांत हे बघा टोपी ई, ई, ई आलं लक्षात ई. त्याच्यानंतर उकारांत म्हटलेलं आहे, उकारांत आकारांत शब्दातील इकार व उकार. आता टोपी मी जर म्हटलं लाडू, लाडू हे बघा लाडू, लाडू. त्याच्यानंतर खडू, त्यानंतर दुसरा शब्द वापरला चेंडू, त्यानंतर मी म्हटलं दांडू, दांडू. आता या ठिकाणी हे जे काही उत्तर वगैरे आहेत म्हणजे आकारांत शब्दातील इकार आणि उकार. टोपी हे बघा टोपी म्हणजे शब्दाच्या शेवटी इकार आणि उकार जर द्यायचे असतील तर ते इकार आणि उकार कसे असतात, दीर्घ असतात. इथे लक्षात घ्यायचं आहे शब्दाच्या शेवटी इकार आणि उकार हे नेहमी कसे असतात, दीर्घ असतात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. शब्दातील, शब्दाच्या शेवटी, इथं काय म्हणायचं शब्दाच्या शेवटी इकार आणि उकार हे नेहमी दीर्घ असतात. त्यानंतर पुढचा जो काय प्रश्न आहे मराठी भाषेतील काय सांगतोय पहा. मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे. तर तुमचं जे काही उत्तर आहे तर उत्तर काय आहे 14 स्वर आहे. कारण पहिले पूर्वी 12 होते, आता मात्र ॲ आणि अ या 6 नोव्हेंबर 2009 रोजी या 2 स्वरांची भर वगैरे पडली आणि त्या ठिकाणी मराठी भाषेत एकूण किती स्वर आहे तर उत्तर काय आहे तुमचं 14 स्वर आहे. पुढे काय आहे सजातीय स्वरांची जोडी ओळखा. सजातीय, आता सजातीय म्हणजे तरी काय तर एकाच उच्चारस्थानातील स्वरांना काय म्हटलं जातं सजातीय स्वर म्हणतात. एकच उच्चारस्थान बरं का. आता इथं सजातीय स्वर ओळखायचे आहे तर उ आणि उ ही काय आहे सजातीय आणि बाकीचे हे सर्व कसे आहेत विजातीय स्वर आहेत. म्हणजे इथं 12चं उत्तर काय आहे 1 उ आणि उ. कारण यांचं उच्चारस्थान काय आहे ओष्ठ, ओठातून त्याचा उच्चार वगैरे होतो. नंतर 13वा जो काही प्रश्न आहे मराठी भाषेच्या वर्णमालेत काय, मराठी भाषेच्या वर्णमालेत टिंबटिंब वर्णांचा समावेश होतो. मराठी भाषेच्या वर्णमालेमध्ये टिंबटिंब वर्णांचा समावेश होतो. तर उत्तर काय आहे तुमचं 50. म्हणजे सध्या मराठी वर्णमाला ही किती अक्षरांची आहे 50 अक्षरांची. पारंपरिक साहित्यानुसार किती अक्षरांची होती ती 48ची होती. त्यानंतर संयुक्त च आणि ज्ञ व्यंजन जर पकडलं तर किती होतात 52 होतात. परंतु इथं प्रश्न कसा विचारलेला पहा मराठी भाषेच्या वर्णमालेत टिंबटिंब वर्णांचा समावेश होतो. तर उत्तर काय आहे तुमचं 50. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मराठी भाषेच्या वापरात नव्याने आलेला स्वर कोणता. मराठी भाषेच्या वापरामध्ये नव्याने आलेला स्वर कोणता क्ष, लू, ओ आणि श्री. तर इथं हे नजर चुकीने झालेलं, इथं ॲ पाहिजे. काय पाहिजे ॲ पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर काय आहे अ आणि ॲ हे जे काही 2 स्वर आहेत हे मराठी भाषेमध्ये नव्याने आलेले आहेत.
त्यानंतर दीर्घ स्वर ओळखा म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? दीर्घ स्वर ओळखा. आता दीर्घ स्वराचा जर विचार केला तर ई, लू आणि अ हे ऱ्हस्व आहेत, पण आ हा ए आपण म्हणतो ए हा काय झाला? त्याच्यातला दीर्घ स्वर वगैरे झाला. त्यानंतर पुढचा जो काय प्रश्न आहे, पुढीलपैकी लांबट उच्चार होणारा स्वर कोणता? पुढीलपैकी लांबट उच्चार होणारा स्वर कोणता? लांबट उच्चार म्हटलेलं आहे. तर इथं ए, आई हा लांबट उच्चार झाला, म्हणून तुमचं उत्तर काय आहे? 16चं उत्तर 3 आहे. स्वरांच्या उच्चारावरून दीर्घ स्वर असलेला पर्याय निवडा. स्वरांच्या उच्चारावरून दीर्घ स्वर असलेला पर्याय निवडा. आता दीर्घ म्हटलेलं आहे, या ठिकाणी इथं दीर्घाचा विचार केला ए, आई, ओ, आऊ, म्हणजे या ठिकाणी उत्तर काय आहे तुमचं? 3 उत्तर आहे. किती उत्तर आहे? 3 उत्तर आहे. म्हणजे इथं पहा ए, आई, ओ, आऊ अशा पद्धतीने तुमचं 17चं उत्तर आहे 3. 18वा काय आहे पहा, आई हा स्वर कोणत्या 2 स्वरांनी तयार झालेला आहे? आई. आता आई हा स्वर कोणत्या 2 स्वरांनी तयार झालेला आहे? तर दीर्घ आ आणि दीर्घ ई या दोघांची, म्हणजे याचं उत्तर काय आहे? 2 आहे. ऱ्हस्व अ आणि आ एकत्र आला तर काय तयार होतो? ए तयार होतो. काय तयार होतो? ए तयार होतो. दीर्घ आ आणि दीर्घ एकत्र आल्यानंतर आई तयार होतो. ऱ्हस्व अ आणि ऱ्हस्व उ एकत्र आल्यानंतर ओ तयार होतो आणि दीर्घ आ आणि दीर्घ उ एकत्र आल्यानंतर औ तयार होतो. इथं लक्षातच ठेवायचं आहे, अ अधिक ई किंवा ई. इथं काय सांगितलं? आ अधिक, इथं काय सांगितलं? आ अधिक ई बरोबर ए तयार होतो. आणि त्याच्यानंतर इथं काय सांगितलं? अ अधिक उ ऱ्हस्व असेल अथवा दीर्घ असेल, आणि इथं आ आणि हे उ ऱ्हस्व असेल अथवा दीर्घ असेल. तर अशा पद्धतीनं काय होत असतं? ए, आई, ओ आणि औ. आणि म्हणून याचं उत्तर काय आहे? या ठिकाणी त्याचं उत्तर आपण पाहिलं की 18चं उत्तर काय आहे? 2 आहे. पुढचा विचार करत असताना 19वा प्रश्न आहे, एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हटलं जातं? सजातीय स्वर. उत्तर काय आहे? सजातीय स्वर. कारण का? विजातीय म्हणजे भिन्न उच्चारस्थानातील आणि सजातीय म्हणजे एकाच उच्चारस्थानातील. बरोबर आहे की नाही? विजातीय व्यंजन, सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि सजातीय व्यंजन असं म्हटलेलं आहे. तर एकाच उच्चारस्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हटलं जातं? सजातीय स्वर असे म्हणतात. वीजचं जर उत्तर वगैरे पाहिलं तर वीजच्या उत्तरामध्ये आघोष वर्ण म्हणजे काय? आघोष वर्ण म्हणजे कठोर व्यंजनं आणि नाद व्यंजनांना काय म्हटलं जातं? मृदू व्यंजनं. म्हणजे या ठिकाणी वीजचं उत्तर तुमचं आहे कठोर व्यंजने. कठोर व्यंजनांना काय म्हटलं जातं? कठोर व्यंजनांनाच आघोष म्हणतात. आणि सघोष म्हणजे मृदू व्यंजनं. सघोष म्हणजे मृदू व्यंजनं, हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतर 21वा प्रश्न आहे, क, च, ट, त, प या गटाच्या व्यंजनाच्या कोणत्या प्रकारात समावेश होतो? आता क, च, ट, त, प कशामध्ये येतं मित्र हो? कठोर वर्णांमध्ये येतं. कशामध्ये? क, च, ट, त, प कठोर व्यंजनं आहेत. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, य, र, ल, व ही व्यंजने पुढीलपैकी कोणत्या वर्गात मोडतात? य, र, ल, व. तर तुम्हाला कल्पना आहे, इथं उत्तर दिलेलं आहे स्वर आहे, स्वरादी आहे, अर्धस्वर आहे की अपूर्ण आहे? तर इथं उत्तर आहे तुमचं अर्धस्वर. परीक्षेला हेही लक्षात ठेवा, स्पर्श व्यंजने आणि उष्मे यांच्यामधली जी व्यंजनं आहेत त्या व्यंजनांना अंतस्थ शब्द म्हणतात. अंतस्थ. अर्धस्वरांना दुसरं नाव काय आहे? अंतस्थ. हेही तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि म्हणून इथं तुमच्या लक्षात आले 21चं उत्तर 2 आहे, 22चं उत्तर 3 आहे अर्धस्वर. आता 23वा प्रश्न आहे, महाप्राण असणारे व्यंजन कोणते? महाप्राण असणारे व्यंजन कोणते? तर याचं उत्तर आहे छ. का सांगितलं तुम्हाला छ? तर ज्या व्यंजनाच्या शेवटी हचा उच्चार होतो त्याला काय म्हणायचंय? महाप्राण. आता छ अधिक ह म्हणजे च अधिक ह बरोबर काय तयार झाला? छ तयार झाला. म्हणून छ हे काय उत्तर आहे याचं? महाप्राण. त्यानंतर 24वा प्रश्न आहे की वर्णमालेत स्वतंत्र वर्ण म्हणून कोणते व्यंजन ओळखले जाते? वर्णमालेमध्ये स्वतंत्र व्यंजन म्हणून कोणते व्यंजन ओळखले जाते? आता स्वतंत्र म्हटलेलं आहे स्वतंत्र. तर मित्र या ठिकाणी तुम्हाला सांगितलं ळ हे काय झालं? मराठी भाषेमध्ये द्रविडियन भाषेतून आलेलं आहे. आपण म्हणतो बाळ, माळ, नाळ, काळ या ळ शिवाय आपला व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. आणि शेवटचा प्रश्न आहे, काय संयुक्त व्यंजन ओळखा? संयुक्त. संयुक्त म्हणजे या ठिकाणी
दोन व्यंजन आणि शेवटी एक स्वर होऊन तुम्हाला कल्पना आहे विशेष संयुक्त व्यंजने. आता संयुक्त व्यंजन म्हटल्यानंतर या ठिकाणी न्य हे उत्तर आहे. काय आहे? न्य. हा कसा तयार झाला? द अधिक न अधिक य आणि शेवटी अ हा स्वर तयार झाला. आणि मग कोणतं व्यंजन तयार झालं? न्य रे ज्ञानोबाचा किंवा न्य हे तयार झालं. आणि हा श कसा तयार झाला? क अधिक श अधिक अ. आणि म्हणून या दोघांना काय म्हटलं जातं? विशेष संयुक्त व्यंजने असे म्हणतात. आपला 25वा प्रश्न होता संयुक्त व्यंजन ओळखा. तर हे गट तुम्हाला दिलेले होते. तर याचं उत्तर आहे न्य. काय आहे? न्य. आता तसं पाहिलं तर हा त्र पण इथं मानला जातो, परंतु खरं उत्तर इथं जर असं म्हटलं असतं ना विशेष संयुक्त व्यंजने, विशेष संयुक्त व्यंजने असा जर प्रश्न विचारला असता तर परफेक्ट हे उत्तर होतं. परंतु संयुक्त म्हटल्यानंतर संयुक्त म्हणजे एकत्र, तर इथं उत्तर हे पण आहे आणि हे पण आहे. आता पहा बरं का मी काय सांगतोय. ज्या वेळेस प्रश्नामध्ये डबल उत्तर होतं त्यावेळेस आयोग काय करतो? असा जर प्रश्न विचारला असेल ना, मुद्दा म्हणून तुम्हाला दिलेलं आहे बरं का, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी. संयुक्त व्यंजन ओळखा. आता इथं त आणि र दोघं एकत्र आले म्हणजे संयुक्त झालं. इथं या ठिकाणी 3 व्यंजन आणि हे एकत्र आलं. आता याचं उत्तर दोन्ही पण आहे. मग अशा वेळेस काय केलं जातं? प्रश्नपत्रिकेतील तो प्रश्न कॅन्सल केला जातो. जर प्रश्न विचारण्यामध्ये चूक झाली तर प्रश्न काय होतो? कॅन्सल होतो. मुद्दा म्हणून हा प्रश्न टाकलेला होता आणि म्हणून याचं उत्तर काय आहे की हे पण आहे हे पण आहे. आणि म्हणून इथं असे प्रश्न कॅन्सल केले जातात, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. अशा पद्धतीने मित्र हो, वर्ण विचाराचा आपला टॉपिक झालेला होता. त्याच्यावर 25 प्रश्नांची टेस्ट दिली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र ॲटो रँकिंग देखील समजलेली असेल. त्याचं हे विश्लेषण होतं आणि सतत सातत्याने तुम्ही थोडा थोडा अभ्यास करत चला, कारण थेंबे थेंबे तळे साचे. धन्यवाद मित्र.